खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता तो सो आज वेळ आलेली आहे देऊळ बंद या मूवीवरती. या मूवीने आतापर्यंत कमवले आहेत 80 करोडचा कल्ला. सो असं म्हणणं बरोबर ठरणार नाही, कारण की ही मूवी आणखी कमाई करणार आहेच, अशा शुभेच्छा मी तर देतच आहे. कारण की प्रवीण तरडे साहेबांनी परत एकदा या मूवीला घेऊन आल्यानंतर जे काही कमवलंय आपल्या मराठी ऑडियन्स थ्रू, खरंच म्हणजे मोजणे इतकं तर कमीच आहे ॲक्च्युली. आणि आपल्या मराठी ऑडियन्सचं प्रेम यांच्या मूवीवर तर भाई नेक्स्ट लेवल असतं, हे तर मला माहितीच आहे. आज आपण आत्ता कुठं आहे, कुठं आहे, या डायलॉगने आपलं तर मन जिंकलं ॲक्च्युली. स्टोरी लाईन बेस करते आपल्या शेतकऱ्यांवरती एक्झॅक्टली. तुम्ही जर दळूबंद मूवी पाहिला असेल तुम्हाला कळून गेलेलं असेलच. त्याकरिता मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जावा थिएटरमध्ये आणि हा मूवी बघून घ्या. कारण की मूवी बघताना तुम्हाला लिटरली तुम्ही स्वामित्व काय असतं आणि स्वामी समर्थ काय असतात हे तुम्हाला कळून जाईल. आणि मी सुद्धा दत्तगुरूंचा आणि स्वामी समर्थांचा भक्त असल्यामुळे हा मूवी मला आवडलेला आहे. आणि मोहन जोशींना बघताच स्वामींच्या अवतारामध्ये हात जोडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत, हे तर नक्कीच आहे मित्रांनो. फायनली हा मूवी बघितल्यानंतर आत्मा शांत होतो, रडायला सुद्धा येतं आणि इमोशनल पिकअप तुम्हाला कधी घेऊन जाईल, कधी खाली आणेल आणि रागात तुम्ही उठून बसता हे पण तुम्हाला कळणार नाही असं. सो आता आपण कुठे आहोत, तर ह्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला मूवी बघायला जावं लागेल. तो घरी बसून थांबू नका, जावा पहिला मूवी बघा. देऊळबंद आफ्टर राजा शिवछत्रपती रितेश देशमुखच्या मूवीनंतर हा आपला मराठी इंडस्ट्रीमधला सेकंड असा मूवी ज्याने जोरदार कमाई केलेली आहे. सो आय एम प्राऊड ऑफ इट. सो मला या मूवीवरती आहे ना आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त अभिमान आहे. सो ह्यामध्ये स्नेहल तळी यांचं मेन काम आहे आणि मोहन जोशींचं सुद्धा, आणि दोघांनीही यांची कर्तबगारी या चित्रपटामध्ये जोरदार निभवलेली आहे. सो त्याच प्रवीण तरडे साहेबांनी यांचं दिग्दर्शन आणि ॲक्टिंगचं तर काय ती तोडच नाही आहे. सो त्यामुळे माझ्याकडनं भाई हा मूवी टोटल एंटरटेनमेंट पैसा वसूल आहे. सो तुम्ही जावा अँड बघा. आणि असंच काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, सिनेमॅक शो. टिल देन, टाटा.